नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे। आज आपल्या समोर धडा आलेला आहे व्याकरणचा। त्याचं नाव काय आहे? अनेक शब्दों के लिए एक शब्द। काय आहे तिचं नाव? अनेक शब्दासाठी एक शब्द दिलेले आहेत। आणि या धड्याचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या धड्यामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, पहिले आपण बघणार आहे की अनेक शब्दाचा एक शब्दासाठी यांची परिभाषा आपण बघणार आहे। तर चला बघूया यांची परिभाषा। तर सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। कळलं? हो। बघा, थोड़े में कोई बात कहना विशेष गुण होता है। इसके लिए खास तरह के शब्दों का प्रयोग किया जाता है। जब हमें अपनी बात को संक्षेप में समझाना होता है तो हम ऐसे शब्दों का प्रयोग करते हैं। इसे ऐसे शब्द समूह के स्थान पर एक शब्द का प्रयोग करना कहा जाता है। पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। थोडक्या शब्दातून आपली बातमी कळणारा एक विशेष गुण आहे। यासाठी आपल्याला खास तराची शब्दांचा प्रयोग करण्यात आहे। जसं हमें अपनी बात को, आम्हाला अपना बातमीला संक्षेप रूपातून समजून घेणार आहे तो हमें ऐसे शब्दों का। बघा, पहिला जैसा जिसकी तुलना ना हो सके, अतुलनीय, ज्यांची तुलना नाही होऊ शकत, अतुलनीय, जिसे रोका ना जा सके, ज्यांना आपण रोखू नाही सांगत आहे किंवा थांबू नाही शकत आहे। अदमय, त्याच्यासाठी काय शब्द आहे? अदमय। कळलं? जो दिखाई न दे, जे आपल्याला दिखाई नाही देणार आहे। अदृश्य, त्यांच्यासाठी काही शब्द आहे? अदृश्य। जिसके समान दुसरा ना हो, ज्यांच्या समोर किंवा ज्यांच्या सामना आपल्याला दुसरा काही नाही भेटत आहे त्यांना आपण म्हणतात अद्वितीय। त्यांना आपण काय म्हणतात? अद्वितीय। जिसका कभी अंत ना हो, अनंत, ज्यांचा कधीही अंत नाही होणार त्यांना आपण काय सांगतो? अनंत असा सांगतो। कळलं की नाही? हो। जिसका कोई ना हो, ज्यांचा कोणीही नाही आहेत त्यांना आपण म्हणतात अनाथ। काय म्हणतात? अनाथ। जिसका अंग भंग हो गया है, त्यांना आपण म्हणतात अपंग। ज्यांचा अंग भंग होऊन जाणार आहे, म्हणजे ज्यांच्या शरीराचा एक अंग कापून जाणार आहे, काही होणार आहे, त्यांना आपण म्हणतात अपंग। जिसका अपमान हुआ, अपमानित, ज्यांचा अपमान होऊन जाणार आहे त्यांना आपण काय म्हणतात? अपमानित। काय म्हणतात? अपमानित। जिसका मूल्य ना आका जा सके, ज्यांचा मूल्य आपण नाही आका जाऊन जा सकतं त्यांना आपण म्हणतात अमूल्य। काय म्हणतात? अमूल्य। 10वा, जो संभव ना हो, असंभव, जे कधीही संभव नाही होऊन जाणार आहे त्यांना आपण काय म्हणतात? असंभव। काय म्हणतात? असंभव। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। जिसकी सीमा ना हो, ज्यांची सीमा नाही होणार, असीम, ते काय होणार? असीम। जो ईश्वर को माने, आस्तिक, जे ईश्वरला मानणार आहे त्यांना आपण काय म्हणतात? आस्तिक म्हणतात। जो ऊंचे कुल में जन्मा हो, कुलीन, जे उंच कुलवर जन्मलेला आहे त्यांना आपण म्हणतात कुलीन। जन्म से अंधा, जन्मात, जे जन्मातून अंधा आलेला आहेत त्यांना आपण म्हणतात जन्ममाध। काय म्हणतात? जन्ममाध। जो प्राणी भूमी पर रहे, थलचर, जे प्राणी भूमीवर आहेत त्यांना आपण काय म्हणतात? थलचर। जहां जाना कठीण हो, दुर्गम, जिथे जाणाऱ्या कठीण होणार आहे त्यांना काय म्हणतात आपण? दुर्गम असंही म्हणतात। जिसका मिलना कठीण हो, दुर्लभ, ज्यांचा मिळणारा किंवा भेटणारा कठीण आहे त्यांना आपण काय म्हणतात? दुर्लभ असाही म्हणतात। जो दूर से ही बात सोचे, दूरदर्शी, जे लांबून उभे राहून बातमी सोचत आहे किंवा विचार करत आहे त्यांना आपण म्हणतात दूरदर्शी। काय म्हणतात? दूरदर्शी। जिसकी आयु लंबी हो, ज्यांची आयु लंबी होणार त्यांना आपण काय म्हणतात? दीर्घायु। त्यांना आपण काय म्हणतात? दीर्घ आयु। जो प्राणी आकाश में विचरण करे, जे प्राणी आकाशावर विचरण करत आहे त्यांना आपण काय म्हणतात? नभचर। काय म्हणतात आपण? नभचर असंही म्हणतात। अजून काय आहे बघून घ्या। बघा, जो ईश्वर को ना माने, जे ईश्वरला नाही मानत आहे त्यांना आपण म्हणतात नास्तिक। काय म्हणतात आपण? नास्तिक म्हणतात आहे। जो दूसरों की निंदा करे, जे दुसऱ्यासाठी निंदा करत आहे त्यांना आपण म्हणतात निंदक। काय म्हणतात? निंदक।
जिससे अपराध ना किया हो, ज्यांनी अपराध नाही केलेला आहे त्यांना काय म्हणतात? निरपराध. काय म्हणतात आपण? निरपराध म्हणतात आहे. जिसको किसी का भय न हो, ज्यांच्या कोणाचाही भय नाही आहे त्यांना म्हणतात निर्भय. त्यांना काय म्हणतात आपण? निर्भय म्हणतात आहे. जिसमें दया न हो, ज्यांच्याकडे दया नाही आहे त्यांना आपण म्हणतात निर्दय. काय म्हणतात आपण? निर्दय म्हणतात. जिसके पास धन ना हो, त्यांना आपण म्हणतात निर्धन. ज्यांच्याकडे धन नाही आहे त्यांना काय म्हणतात आपण? निर्धन म्हणतात. जिसमें बल की कमी हो, ज्यांच्याकडे बलाची कमी आहे त्यांना काय म्हणतात आपण? निर्बल. काय म्हणतात? निर्बल असं म्हणतात. जिसे लज्जा ना हो, त्यांना काय म्हणतात? निर्लज्ज. ज्यांच्याकडे लज्जा नाही आहे त्यांना काय म्हणतात आपण? निर्लज्ज असंही म्हणतात. जिसमें कोई दोष ना हो, ज्यांच्याकडे काही दोष नाही होणार त्यांना काय म्हणतात आपण? निर्दोष. जिसका कोई संतान न हो, ज्यांच्याकडे कोणताही बाल नाही आहे किंवा नाही संतान आहे त्यांना आपण म्हणतात निसंतान. काय म्हणतात? निसंतान. जिसमें कपट ना हो, ज्यांच्याकडे कपट नाही होणार त्यांना आपण म्हणतात निष्कपट. काय म्हणतात? निष्कपट असं म्हणतात. विदेश में प्रवास करने वाला, प्रवासी. विदेशमध्ये प्रवास करताना लोकांना काय म्हणतात आपण? प्रवासी असं म्हणतं. कळलं की नाही? हो. बघा, जो दुसरों की प्रशंसा करे त्यांना काय म्हणतात आपण? प्रशंसक. जे दुसऱ्याची प्रशंसा करत आहे त्यांना आपण काय म्हणतात? प्रशंसक असंही म्हणतात. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. जिसका भाग्य अच्छा हो, भाग्यशाली. ज्यांचं भाग्य चांगले आहे त्यांना काय म्हणतात आपण? भाग्यशाली आहेत. जिस पर ऋण चढा हो, ऋणी. ज्यांच्याकडे ऋण चढलेलं आहे त्यांना काय म्हणतात आपण? ऋणी असं म्हणतात. जिस पर विश्वास किया जा सके, विश्वसनीय. ज्यांच्याकडे आपण विश्वास ठेवते त्यांना काय म्हणतात आपण? विश्वसनीय. जो सत्य बोलता है, सत्यवादी. जे खरंच बोलते त्यांना काय म्हणतात? सत्यवादी. अच्छे आचरणवाला, सदाचारी. चांगले आचरणवाला, सदाचारी. जिसमें रस ना हो, सरस. ज्यांच्याकडे रस नाही होणार त्यांना काय म्हणतात आपण? सरस. जो स्मरण करणे योग्य है, स्मरणीय. जे स्मरण करणं योग्य आहे त्यांना आपण म्हणतात स्मरणीय. अपने अपने ही मतलब को देखने वाला, स्वार्थी. जे स्वतःचा मतलब बघते त्यांना काय म्हणतात आपण? स्वार्थी असंही म्हणतात. जिसका कोई आकार ना हो, साकार. ज्यांचा काही आकार नाही होणार त्यांना काय म्हणतात आपण? साकार असं म्हणतात. जो कार्य सरलता से हो, सुगम. जे कार्य सरलताबद्दल होऊन जाणार आहे त्यांना आपण म्हणतात सुगम. बीते दिनों की यादे, संस्मरण. जे झालेली आहे त्यांच्या याद्या आपल्याला भेटत आहे त्यांना आपण काय म्हणतात? संस्मरण असंही म्हणतं. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, जो मन को हरले, मनोहर. जे मनातला हरून जाणार आहे त्यांना काय म्हणतात आपण? मनोहर. जो नहीं हो सकता, जे कधीही नाही होणार त्यांना काय म्हणतात आपण? असंभव. काय म्हणतात? असंभव. जो बहुत बोलता है, वाचल. जे खूपच बोलत आहे त्यांना काय म्हणतात आपण? वाचल. जो पहरा देता है, बहरी. जे पहरा देत आहे त्यांना काय म्हणतात आपण? पहरी. जो नष्ट होने वाला है त्यांना काय म्हणतात आपण? नश्वर. जे नष्ट होऊन जात आहे त्यांना काय म्हणतात आपण? नश्वर. जो बोलता है, वक्ता. जे बोलत आहे ते वक्ता. जो देखता है, दर्शक. जे बघत आहे त्यांना आपण काय म्हणतात? दर्शक. जो किए का उपकार मानताय, कृतज्ञ. जे क्रियेचा उपकार मानत आहे त्यांना काय म्हणतात आपण? कृतज्ञ म्हणतात. जिसके आने की तिथी निश्चित न हो, ज्यांचे येणाऱ्याच्या तिथी निश्चित नाही होणार त्यांना म्हणतात आपण अतिथी. काय म्हणतात? अतिथी. जो स्त्री अभिनय करे, अभिनेत्री. जे स्त्री अभिनय करत आहे त्यांना काय म्हणतात आपण? अभिनेत्री. काय म्हणतात? अभिनेत्री. जो शाक का आहार करता है, शाकाहारी. जे शाकाचा आहार करत आहे त्यांना काय म्हणतात आपण? शाकाहारी. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा शब्दाचा अर्थ करून देत आहे आणि त्यांचा प्रकार करत आहे. तुम्ही घरी बसून हा सगळं ऐकून घ्यायचं आहे. हा नवीन गोष्टी आपल्याला पाहायला भेटत आहे की कशाप्रमाणे आपण त्यांचा प्रयोग करू शकतो आणि याबद्दल आपण माहिती झालेली आहे की कशाप्रमाणे त्यांचा प्रयोग करायचा आहे आणि कसा मुले त्यांचा प्रयोग करायचा आहे. जेव्हा आपण त्यांचा प्रयोग करत आहे तेव्हा नीटप्रमाणे ऐकूनप्रमाणे सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणार आहे. त्यांची परिभाषा पहिले
तुम्ही बघून घ्या. परिभाषाबद्दलही तुम्हाला माहिती जाणार आहे, की कशाप्रमाणे त्यांचा उपयोग करायचा आहे किंवा कशाप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. कळलं की नाही? हो. आणि या अर्थाबरोबर आपल्याला SOP माहिती झालेली आहे, की कशाप्रमाणे त्यांचा उपयोग करायचा आहे आणि त्याबद्दल आपल्याला एक नवीन शब्द भेटायचा आहे. तर यांचा उपयोग आपल्या भाषा हिंदी भाषातून कशाप्रमाणे होऊन जात आहे, हे पण आपल्याला माहिती जाणार आहे. जसं बोलताना आपण कधीही असं नाही वाटते, की एका शब्दाचा असा अर्थ आहे, त्यांच्या शब्दाचा प्रयोग कशासाठी करत आहे, त्यांच्या एक अर्थाचा अनेक अर्थ कशाप्रमाणे कळून जात आहे, हा सगळं आपण इथे पाहिलेलं आहे. तर तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. त्यांची परिभाषा, त्यांचे शब्द जे दिलेले आहे, कशाप्रमाणे त्यांचे उच्चारण मी करत आहे, हा सगळं तुम्हाला पाहायचं आहे आणि पाहण्यानंतरही तुम्ही सगळं करू शकतो. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, धन्यवाद.